शपथविधीच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसतोय। देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। शिंदेंच्या मंत्रिमंडळामधील सहभागाच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान सत्तेमध्ये सहभागी व्हायचं की नाही या संदर्भातला निर्णय शिंदे थोड्याच वेळात देण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर आपल्याला अपडेट्स देतात। अक्षय, आपण बघतोय अगदी काही क्षणांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे तिकडे पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा सांगितले की मी संध्याकाळपर्यंत माझा निर्णय कळवणार आहे। म्हणूनच ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे, कारण की काल आज दुपारी दोन्ही वेळेला देवेंद्र फडणवीस आलेले होते। दोन्ही वेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांची बैठक झाली, भेट झाली, मात्र त्या भेटीमधून काहीही निष्पन्न झालं नाही। कालच्या भेटीनंतर तर आपण बातमी देखील चालवलेली होती की कोणत्याही निष्कर्षापर्यंत हे दोन्ही नेते आलेले नव्हते। त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा दुपारी एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेच्या दाव्यासंदर्भात चर्चा झाली, काही मंत्रिपदांसंदर्भात चर्चा झाली, मात्र त्या बैठकीत देखील अंतिम निर्णय काही झाला नाही। एकनाथ शिंदे नेमकं काय स्वीकारणार, त्यांना काय मिळणार याकडे कोणतेही अंतिम निर्णय जो तो झाला नव्हता। आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत। त्यांच्याकडे जरी काळजीवाहू मुख्यमंत्री हे जरी पद असलं तरी देखील वर्षा बंगल्यावर ते राहत आहेत। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अशा वेळेस आज ही बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये हे निश्चित केलं जाणार आहे की एकनाथ शिंदे यांचं येणाऱ्या 5 वर्षातल्या सरकारमधलं स्थान काय असेल। आता उपमुख्यमंत्री पदाची ऑफर तर आधीपासूनच भाजपने त्यांना दिलेली आहे, सोबतच काही इतर मंत्रिपद त्यांना दिलेली। मात्र एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे की आम्हाला एक सन्मानजनक असा मंत्रिपदाचं वाटप व्हावं किंवा सन्मानजनक पद आम्हाला मिळावी। अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतीये। शिवसेनेच्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत। मनीषाताई, आपण बघतोय वेगवान घडामोडी सध्या घडताना दिसतायत। देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, जिथे तुम्ही सुद्धा उपस्थित होतात, की संध्याकाळपर्यंत निर्णय घेईल। तुमची सगळ्यांची नेमकी इच्छा काय आहे? नाही, असं आहे की शेवटी ते पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत आणि आमची इच्छा आहे, कारण या सगळ्या महायुती सरकार जे चाललं 2.5 वर्ष आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला घटकाला काही ना काही सरकार दारी पोहोचलं लोकांच्या त्यामध्ये, आणि आम्हाला निश्चितच वाटतं की माननीय शिंदेजी सरकारमध्ये असतीलच आणि ते राहावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि मला असं वाटतं की आपण काही तास थांबावं। उद्यावरच आता शपथविधी आलेला आहे आणि मगाशी पण माननीय धनंजयजी असतील किंवा माननीय शिंदेजी असतील, ते दोघांनी पत्रकारांना सांगितलंय की तुम्ही थोड्या वेळ थांबा, आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत काय ते सांगतो। त्यामुळे मला असं वाटतं आपण इतकी घाईने कुठल्या वक्तव्य करणं किंवा काही स्टेटमेंट देणं मी नक्कीच टाळणार आहे। अगदी धन्यवाद मनीषाताई, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर वर्षा बंगल्यावरती जी भेट होतीये त्यामध्ये नेमकं काय चर्चा होतीये, काय ठरतंय आपण बघूयात। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही यावरती आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, कारण उद्या संध्याकाळी शपथविधी होणार आहे। आमदारांच्या आग्रहाच्या नंतर एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार का हे बघणं आता लक्षवेधी असेल। गृह खातं कुणाकडे राहणार हा तिढा सुटलाय का की अद्यापही कायम आहे हे सुद्धा आपल्याला कळेल। उद्या फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत आणखी कोणी शपथ घेणार आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल काही वेळामध्ये। शपथविधीच्या आधी महत्त्वाच्या खात्यांच्या संदर्भात ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो। आता जी चर्चा होतीये वर्षा या शासकीय निवासस्थानी, या चर्चेच्या दरम्यान, बैठकीच्या दरम्यान असे काही निर्णय घेतले जाऊ शकतात। त्यामुळे उत्सुकता आहे। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा कालच्या नंतर पुन्हा एकदा आज वर्षा निवासस्थानी पोहोचले। पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, जसं म्हणत होतो आपण की आता मनीषा कायंदे सुद्धा म्हणाल्या किंवा याआधी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती, तेव्हा सुद्धा या सगळ्यांचा एकच सूर दिसला की मंत्रिमंडळामध्ये आपण सहभागी व्हायला हवं। शिवसेनेच्या काही मंत्र्यांची नावं सुद्धा काही नेत्यांची नावं सुद्धा समोर येत आहेत, ज्यांना इच्छा आहे मंत्रिपद आपल्याला मिळावं त्यांची। एक तर गोष्ट निश्चित आहे की एकनाथ शिंदे यांचा विचार होता की आपण बाहेर राहावं स्वतः सत्तेच्या आणि इतर लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं, मात्र तो विचार बाजूला ठेवावा यासाठी
सर्व आमदारांनी हा सूर अडवलेला होता की तुम्ही स्वतः या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं। आता एकनाथ शिंदे हे कोणत्या पदावर असतील याबाबत अजूनही संभ्रम आहे, कारण की उपमुख्यमंत्री पदाची ऑफर त्यांना असली तरी देखील ते अजूनही या ऑफरच्या संदर्भात विचार करतात। अजून त्यांनी या ऑफर संदर्भात कोणतेही अंतिम निर्णय सांगितलेला नाहीये। त्यांच्यासोबतच इतर जे नेते आहेत याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे खरं म्हणजे शिवसेनेकडे, कारण की गेल्या मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक होती त्यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं, जे इच्छुक होते पण त्यांना संधी मिळाली नव्हती। आता जे आपल्याला माहिती कळते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्याबरोबर गुलाबराव पाटील हे 4 जे मंत्री आहेत जे गेल्या मंत्रिमंडळात देखील होते, त्याच्या आदल्या मंत्रिमंडळात देखील होते, या लोकांना निश्चित समजलं जातं की या चौघांना निश्चित मंत्रीपद जे आहे ते मिळणार आहे। तर कोणाला मंत्रिपद मिळणार नाहीये, गेल्या वेळेचे होते त्यापैकी असं संभाव्य सांगितलं जाते म्हणजे अब्दुल सत्तार यांचं नाव लिस्ट म्हणून वगळण्यात आलेलं आहे, दीपक केसरकर यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, यासोबतच तानाजी सावंत यांचं नाव देखील वगळण्यात आलेलं आहे, अशी शक्यता सांगितली जाते आहे। एकूणच जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या एकूणच पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा, तर विदर्भात देखील एखादी मंत्रिपद जे आहे ते देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आशिष जयस्वाल यांचं हे देखील 5 टर्मचे आमदार आहेत, त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता सगळ्यात जास्त सांगितली जाते। नवीन आपण बोलतो नवीन जी नावं आहेत यांच्यामधले हा आशिष जयस्वाल यांचं नाव आहे। ठाण्यातले प्रताप सरनाईक जे 1 लाखापेक्षा जास्त मताने निवडून आले त्यांचं नाव सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। मगाशीच आपण संजय शिरसाट यांच्याशी बोललो, ते म्हणाले की माझं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे आणि मी त्याच अपेक्षेने सध्या मुंबईमध्ये आहे, तर यांची नावं ही निश्चित समजली जातात। भरत गोगावले यांचं देखील नाव निश्चित समजलं जातं, मात्र त्यांना उद्या संधी मिळेल का किंवा उद्या हे सर्व लोक शपथ घेणार का, तर याबाबत अजूनही संभ्रम आहे। उद्या मोजकी लोक ज्यांना कन्फर्म मंत्रिपद आहे त्यांनाच उद्या शपथ दिली जाणार आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या शपथविधीच्या संदर्भात ही संभ्रमता अजूनही आहे की नेमकी किती लोक शपथ घेणार आणि किती लोकांना ठेवलं जाणार। ज्यांना ठेवलं जाईल त्यांना निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर त्यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल आणि त्यावेळी त्यांना शपथ दिली जाईल किंवा त्यावेळी त्यांना मंत्रिपद दिले जाईल। मात्र उद्याचं मंत्रिपद शपथ जी ती महत्त्वाची, कारण की उद्या महायुतीचा एक खूप मोठा मेळावा आहे, खूप मोठा हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर ही शपथ दिली जाणार आहे। त्यामुळे उद्या कोणते कोणते मंत्री शपथ घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी अक्षय, तुम्ही असे सोबत राहा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, एक महत्त्वाची बैठक पुन्हा एकदा होतीये वर्षा या निवासस्थानी आणि फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे चर्चा करताना दिसतात। खरं तर सगळ्यांमध्येच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, कारण एकनाथ शिंदेंनी संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करतो असं सांगितलंय। मला वाटतं शिंदे साहेब या सर्व विषयासंदर्भात सकारात्मक आहेत, म्हणूनच शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी राजभवनावर येऊन दादा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी सरकार स्थापनेचा त्या ठिकाणी दावा केला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोण काय बनतोय यापेक्षा महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे हे अगदी छातीठोकपणे त्यांनी सांगितलं आणि सकारात्मक असल्याचं त्या पत्रकार परिषदेतनच महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे शेवटी 3 पक्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा असतात, वाटाघाटी असतात। आता उद्या शपथविधी आहे, मंत्रिमंडळाच्या संदर्भात असेल किंबहुना त्या ठिकाणी खाते वाटप असेल, अशा अनेक चर्चा शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या होऊ शकतात। कारण जेव्हा 3-4 पक्षांचं सरकार असतं महाविकास किंवा महायुतीचं, त्यावेळेला चर्चेतनच त्या ठिकाणी निर्णय होत असतात आणि मला वाटतं शिंदे साहेबांसारखं संवेदनशील व्यक्तिमत्व महाराष्ट्राला हवं आहे आणि आज लोकांचा आग्रह आहे, आमदारांचा आग्रह आहे आणि मला वाटतं लोकांचा, आमदारांचा आणि सहकार्यांचा आग्रह त्या ठिकाणी त्यांची विनंती ते मोडणार नाहीयेत। महायुतीच्या बळकटीसाठी सुद्धा सरकारमध्ये त्यांची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ते सरकारमध्ये त्या ठिकाणी सामील व्हावेत अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी सरकारमध्ये राहावं। अगदी धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। त्यामुळे ही बैठक सुरू आहे, अगदी काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये आपल्याला या बैठकीतले अधिकचे अपडेट्स कळू शकतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।